नमस्कार मित्रांनो, आपण आज मंगळागौरीच्या कार्यक्रमाचं शूट करायला आलेलो आहे। श्रावण म्हटला की नवीन सगळे ज्या विवाहित महिला असतात त्यांना मंगळागौरीचे वेध लागतात। आपले हे पारंपरिकपासून आलेले हे सगळे खेळ आहेत, पण बऱ्याच गोष्टी आता नवीन जनरेशन्सला माहिती नाही आहेत, पण ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम नूतन कदम या करत आहेत आणि त्या गेल्या बऱ्याच वर्षांपासून हा कार्यक्रम आयोजित करतात की जेणेकरून सगळ्या महिला ज्या आहेत त्या वेळात वेळ काढून श्रावणातला या मंगळागौरीचे खेळ सादर करतील, लोकांपर्यंत त्याच्या व्हिडिओज पोहोचवतील किंवा त्यांच्या म्हणजे काय खेळ असतात बाकीच्या जीवनात। आपल्याला ह्या नवीन जनरेशन्सला मंगळागौरीबद्दलचे जो खेळ आहे किंवा जो आपण सण साजरा करतो हा हळूहळू लुप्त होत चालला आहे, तर तो पुढे नेण्यासाठी किंवा नवीन जनरेशनला कळण्यासाठी नूतन कदम या खूप मोठा हातभार त्यांचा लावत आहेत। तो बरेच वर्ष झाले ते हे खेळ आयोजित करून सगळ्या महिलांना एकत्रित करून आनंद लुटायला हे करतात, तर आपण त्यांना भेटूया। तर चला, हाय नूतन, मी स्मिता बोटेकर। तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा की तुम्ही हा जो उपक्रम आयोजित केलेला आहे नाच गं घुमा, हा किती वर्षापासून करतायत आणि कधीपासून सुरुवात करतायत? मी हा गेल्या वर्षीपासून स्टार्ट केलेला आहे, यंदाचं दुसरं वर्ष आहे आणि ह्या कार्यक्रमामधून मला प्रत्येक महिलेला तू स्वावलंबी आहेस आणि तुला प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्याची पाठबळ मिळो, प्रत्येक वेळेला एक शक्ती मिळो आणि प्रत्येक शक्तीच्या मागे एक जसं आपण म्हणतो की तू हो पुढे, मी आहे तुझ्या पाठीमागे। तर कोणीतरी असं असतं ना की जेव्हा पण आपण स्टार्टडम करत असतो त्यावेळेला एक पुशची गरज असते आपल्याला। तर मला असं वाटतं की माझ्या माध्यमातून बऱ्याच अशा महिला मला नंतर कळलं की अरे आम्ही उत्साही आहोत, आम्ही एकत्रित येऊ शकतो किंवा आम्ही इन्व्हॉल्व होऊ शकतो, आम्हाला पण डान्स करायचे। एक 50+ नंतर किंवा एक 30 नंतर आपलं शरीर एक थकून जातं की म्हणजे चूल मूल आणि एक संसार सोडला की त्याच्या व्यतिरिक्त आपण एक बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो। मग एक दिवस की होईना पण असं मला वाटलं की एक महिलांसाठी काहीतरी कार्यक्रम करावा। सो योगायोगाने श्रावण महिना आलेला, सो गेल्या वर्षीपासून मी स्टार्ट केलं आहे। ओके, पण तुला ही आयडिया कुठून मिळाली? म्हणजे तू पण जॉब वगैरे करतेस, तर तुला ही आयडिया नक्की कुठून मिळाली की आपण मंगळागौरीचं स्टार्ट करूया आणि जेणेकरून ह्या सगळ्या महिला आहेत ह्या एकत्रित येतील? हे तुला अशी कुठून आयडिया मिळाली? ही मुळात माझा स्वभाव खूप बोलका आहे आणि ॲट्रॅक्टिव्ह आहे। सो सगळ्या महिलांना आणि मुळात मला नाचायची गाण्याची वगैरे, आमचं घराणं पण थोडंसं शायरी घराणं असल्यामुळे थोडंसं आहे बालकडू। सो त्याच्यामुळे मला असं वाटलेलं की चला आपण एकदा ट्राय करूया। तर मी गेल्या वर्षी घाटकोपरला केलेलं, पण तेव्हा हॉल कमी पडला, उत्साह मोठा होता म्हणजे पब्लिक खूप होती, पण ह्या वेळेला मी हॉल मोठा ठेवला आहे, त्याच्यामुळे धमाका असणार आहे ह्या वेळेला पण कार्यक्रम। अच्छा, पण तुला बेसिकली मंगळागौरीमध्ये आवड आहे की नाही? खूप मला खूप आवड आहे, पण थोडा जॉबमुळे मला थोडासा प्रॅक्टिस करायला वेळ नाही भेटत, पण ऑन द स्पॉट जर करायला सांगितलं तर मी माझे ठुमके अगदी 24 तास म्हणजे 24 आवर्स हीच असतं, माझं चालूच असतं, ऑलरेडी रेडी। हाय फ्रेंड्स, मला तुमच्या सगळ्यांच्या ग्रुपचं नाव कळेल का? आमच्या ग्रुपचं नाव अष्टभुजा ग्रुप आहे, अष्टभुजा सखी ग्रुप। तुम्ही कुठून बिलॉंग्स करता? म्हणजे कुठे ठाण्यामध्ये, डोंबिवलीमध्ये, कळव्यामध्ये? आम्ही किसननगर ठाणे, किसननगर एरियामध्ये ठाणे, हो सगळे। ओके, तुम्ही हा जो मंगळागौरीचा जो तुमचा ग्रुप केलेला आहे हा तुम्ही किती वर्षापासून केलेला आहे? म्हणजे तुम्ही स्टार्ट कुठून केलं, कशी तुम्हाला ती आयडिया आली किंवा काय? खरं तर नमस्कार, मी पूनम चव्हाण। हा ग्रुप मी सुरू केला। अच्छा, बरीच वर्ष आहे हा ग्रुप तसा तर, पण गेल्या वर्षीपासून आम्ही कॉम्पिटिशन्स करायला लागलो। त्याच्यानंतर गेल्या वर्षी आम्ही 9 कॉम्पिटिशन केले आणि सगळे प्राईज घेऊन आलो। अरे वा। सुरुवात आम्ही नूतनताईपासून केली होती, आता पण सुरुवात तिच्यापासूनच करतोय। तिथून आम्ही सुरुवात केली आणि खूप छान सुरुवात झाली आमची। आता ही अपेक्षा तीच आहे की आत्ताही आमची सुरुवात छानच होईल आणि याच्या पुढचंही छान, आमची तयारीही पूर्ण आहे। तुम्ही ही प्रॅक्टिस कधीपासून स्टार्ट केली? म्हणजे श्रावण म्हणला की सगळ्यांना आजकाल जो लास्ट इयर जो मूवी आला तेव्हापासून मंगळागौरी प्रॅक्टिस खरं बोलायचं झालं ना तर या सगळ्या वर्किंग वुमन आहेत। एक्झॅक्टली, माझा पॉईंट तोच होता की वर्किंग सांभाळून तुम्ही या सगळ्याला वेळ कसा देता? सगळं घर मूल बाळ आपलं जॉब सगळं सांभाळून हे
कोणी कोणी हाफ डेनी येतं, कोणी जसं ॲडजस्ट होईल तसं, पण किंवा ऑनलाईन प्रॅक्टिस पण होते कधी कधी, आणि तशी आमची तयारी होती. ऑनलाईन मध्ये तुम्ही कसं करतात? म्हणजे ऑनलाईन म्हणजे आपण व्हिडिओ कॉलमध्ये होतं सगळं, नॉर्मल व्हॉट्सअप कॉल किंवा Zoom म्हणजे meeting मॅडम आम्हाला Zoom स्टेप्स मध्ये. असतात त्या पाठवतात, हां. व्हिडिओ पाठवतात, आम्ही तसं मी follow होतं. ओके. आणि मग असे कसं सॅटर्डे संडे सगळे मिळून करतात? हो हो हो. आणि तसे रोज डेली दुपारची होते प्रॅक्टिस प्रॅक्टिस. होतेच आमची. मेन गोष्ट म्हणजे हौस आहे ना, हौशीला पर्याय नाही, त्यामुळे एक वेळ जेवण नाही बनवू आम्ही, पण प्रॅक्टिस करू असे. त्याला मी totally agree आहे. त्या गोष्टीला मी totally agree आहे. दीड 2 महिने तर घरची परिस्थिती असते की आम्ही घरात जेवण नाही बनवत, काही नाही. ज्यावेळी कॉम्पिटिशन असतात रात्री 12-1 वाजतात आम्हाला घरी जायला. पण मग ह्या वेळेला घरातले सपोर्ट हो करतात. करतात, थोडंफार चालू असतं, थोडी कुरकुर असते, पण ठीक आहे, ते सपोर्ट करतात म्हणूनच आम्ही करतो. इथपर्यंत आलोय. खरं ते तर सगळे लहान support मुलं करतात. आहेत सगळ्यांची, त्याच्यामुळे थोडेसे हाल म्हणजे होतात. आता घरी सासू वगैरे आहेत तर त्याही सांभाळतात सगळ्यांच्या मुलांना. कोरिओग्राफी कोण करतं? मॅडम पूनम मॅडमच करतात. करताकरवीचा सर्व ह्याच आहे. आमचा असा दरार आहे ना की आमचे घरवाले पण चलो जाओ, चलो जाओ, एवढा दरार आहे? बघून त्याच्या खूप स्वीट वाटतायत मला अशा. दिसण्यावर जाऊ नका. लेवलला जो डान्स घेऊन जातोय आता, त्याच्यामध्ये आम्ही एक ॲक्ट टाकलाय. कारण आता हल्ली असं म्हणतात की मानत नाही, पण बऱ्याच घरांमध्ये मानलं जातं की पाळी हा विटाळ आहे. ओके. तर त्यावर स्वामी बोलतायत की हा विटाळ नाहीये, जर हा विटाळ असेल तर सगळे या विटाळामुळेच निर्माण झालेत. बरोबर. तर हा एक ऍक्ट आम्ही त्याच्यामध्ये टाकलाय आणि स्वामी समर्थांचं हा, तुम्ही स्वामी. म्हणतात असा हो, ऍक्ट हो. केलेला आहे. आणि मग त्याच्यामुळेच तुम्हाला मातृत्व मिळतं, आई पण मिळतं, हे सगळं आम्ही छान त्याच्यामध्ये दाखवलंय. सामाजिक संदेश दिला. पण मग हे तुम्ही म्हणजे असा ही आयडिया कोणाची होती की असा काहीतरी एक सामाजिक एक विचार त्याच्यात टीचरची आणि माझीच आयडिया होती. आपण प्रोफेसर आहेत, त्याच्यामुळे असं म्हणजे चाललं होतं की काय करायचं, तर आम्हाला दोघींना एक आलं डोक्यामध्ये, तर हे करूया. आवडेल आम्हाला नक्कीच तुमचा हा ब्लॉग बघायला, हे कार्यक्रम बघायला. असं काय नाही, हे उलट वेगळं आहे की मॉडर्नायझेशन मध्ये सुद्धा आम्ही संस्कृती जपतोय काय, बरोबर की गेल्या वर्षी तर पूर्ण म्हणजे आम्ही मंगळागौरीमध्ये तुम्ही तलवारबाजी खेळली पाहिजे, तुम्ही लाठीकाठी खेळली पाहिजे, हे पारंपरिक खेळ नाहीत, हे तुमच्या स्वतःसाठी खेळा डिफेन्ससाठी आणि जुन्या आपल्या गोष्टी करण्यासाठी. याच्यात आमचं ब्रीद वाक्य असं होतं की मुलींना आरक्षण नाही, संरक्षण द्या. अरे वा, असं त्यांना सुंदर नाही काय होतं टीचर, सुंदर नाही तर सक्षम बनवा. मस्त विचार खरंच हे छान असं आहे. होतं सगळं. यावेळची तुमची थीम बघायला मी जास्त एक्साइटेड आहे. आता यावेळी तुम्ही असं एक आम्ही theme फक्त दिल्यामुळे आता इथे लाईव्ह दाखवतोय, पण आम्ही ती थीम नक्की तुम्हाला पाठवू. चालेल चालेल. असं स्पर्धा बाहेर पण आहेत. आता भुईमुक्ताला पण झाला, तिथे पण प्राईज मिळालं आम्हाला, आणि बाहेर पण आहेत. आता 21 तारखेला कल्याणला तुम्ही आहे. आघाडीच्या स्पर्धक आहात एकदम. 24 सकाळी चेंबूर आहे, सकाळी चेंबूर आहे आणि संध्याकाळी जुईनगर सांदपाडा. अच्छा. असं आम्ही खूप म्हणजे हा महिना येत्या आम्ही 24 ला. घरात नसतो, बाहेरच असतो. सगळे पण मग shows सुट्टी येतात. वगैरे कशा अरेंज होतात करतो. वर्षभराच्या सुट्टी सगळ्या ऑगस्ट मध्ये मारतो. करावंच लागतं. नाही, हौस ही असली आणि पाहिजे आणि हौस, आपण हो, जपलीच हो. पाहिजे ऍक्च्युली. या खरंच याच्या जॉबच्या ह्याच्यात म्हणजे मी स्वतः सांगते, मी एवढी हौशी आहे ना आणि main लग्नाच्या म्हणजे आधी, ना आमची- पण आता माझं सुद्धा मी स्वतः बँकेवर आहे, पण मला त्या ह्याच्यात आहे ना नाही गोष्टी काही नाही जपता आहेत किंवा दिवसच अख्खा सगळा नोकरीमध्ये जातो की असं वाटतं अरे आपण काहीतरी मिस करतोय. ह्या गोष्टी होतात. आम्ही काय करतो ना, आमच्यापैकी बऱ्याच जणांना मुली आहेत, तर आम्ही त्यांना सुद्धा ऍड करतो याच्यामध्ये की त्यांना सुद्धा हे सांस्कृतिक खेळ कळले लहानपणापासून पाहिजे. समजलं पाहिजे, ते आणि कळलं पाहिजे की खूप छान खेळतात. एक्झॅक्टली आपल्या चॅनलचा हाच एक उद्देश आहे की ह्या सगळ्या आपल्या हिंदू कल्चरल ज्या आहेत, रिच्युअल्स आहेत, ज्या काही आहेत त्या आपल्याला बऱ्याच नवीन जनरेशनला नाही माहिती. नाही आपण माहिती. वेस्टर्नाइज ह्याच्याकडे कल्चरकडे जास्ती वळतो. जाणं चुकीचं नाही आहे, मी काय एवढी बोलतात ना नॅरो माइंडेड नाही आहे, मी स्वतः सुद्धा वेस्टर्न कल्चरमध्ये वावरते, पण त्याच्याबरोबर आपल्या संस्कृतीला जपल्या पाहिजेत आणि ते आपल्या नवीन पिढीला कळल्या पाहिजेत. मला हा विचार आवडला तुमचा आणि ह्याच्याकरताच आपण हे चॅनल उघडण्याचं कारण सुद्धा हेच आहे. तर नाईस टू मीट यू. चॅनल साठी काही असेल तर प्रोग्राम आम्ही नक्की करू. नेक्स्ट इयर तुम्ही पण या, आमच्या मुली पण येतील. नक्की आवडेल मला तुमचा मंगळागौरीचा ग्रुप जॉईन करायला. अरे बापरे, वेलकम.
नक्की या. चांगलं आहे तुम्हाला या कॉम्पिटिशनसाठी ऑल द बेस्ट आणि असेच पुढे जात राहा. तिचा एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते. अशा या माती आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या या विशेष असा सोहळ्यात अष्टभुजासाठी ठाणे सादर करीत आहोत मंगळागौर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गौरी नारायणी नमोस्तुते. गौरी नारायणी नमोस्तुते. आता आपण एक मंगळागौरीची आरती घेऊया छोटीशी. दे अखंड सौभाग्य दे हे मंगल गौरी माते. दे अखंड सौभाग्य दे हे मंगल गौरी माते. शुभ श्रावण महिना आला शुभ श्रावण महिना आला पूजिते माते तुझला. ते अखंड सौभाग्य दे हे मंगल गौरी माते. सण समारंभाला एकत्र येणं ही भारतीयांची रीत आहे. मराठी संस्कार संस्कृतीचा एक अनमोल ठेवा म्हणजे आजचे हे मंगळागौरीचे खेळ आणि पूजा. काहीसे विस्मरणात गेलेले पण सगळ्यांना मनापासून हवे असलेले मंगळागौरीचे काही पारंपरिक खेळ घेऊन आम्ही तुमच्यासाठी आलो आहोत. यात नव्या जुन्या गाण्यांचा मेळ, उखाण्यांची मेजवानी आणि सामाजिक जाणीवांचं भान असा त्रिगुणी मेवा घेऊन आम्ही तुमच्यासमोर सादर होत आहोत. आता आपण खेळूया कमळ झुमा. हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला. कापूस कोमल पाऊल टाकीत कापूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला. हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला. नुसतंच काय बाई राबायचं दागिन्यांनी नटायचं हटुश पान खेळायचं. हटुश पान बाई हटुश गोल तोडे घालू आपण नटुश. गोल तोडे कोणाला गोल तोडे सासूबाईंना. हटुश पान बाई हटुश गोल तोडे घालू आपण नटुश. हटुश पान बाई हटुश पैठणी नेसू आपण नटुश. हटुश पान बाई हटुश फिरायला जाऊ आपण नटुश. हटुश पान बाई हटुश मंगळागौर जाऊ नटुश. पूर्वी सगळी कामे हातानेच करावी लागत असत. आजच्या सारखे स्वयंपाकघर यंत्रांनी सुसज्ज नव्हते. अशा वेळी माझ्या मैत्रिणी शेतातून आलेला तांदूळ कसा सडतात ते बघूया एका खेळाद्वारे. सडूबाई सडू तांदूळ सडू. सडूबाई सडू तांदूळ सडू. सडूबाई सडू तांदूळ सडू. एवढे तांदूळ कशाला कशाला खाऊ यायचंय जेवायला जेवायला. सडूबाई सडू तांदूळ सडू. सडूबाई सडू तांदूळ सडू.
जावा करू द्या आराम. सडू बाई सडू तांदूळ सडू, 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 सडू बाई सडू तांदूळ सडू. तांदूळ सडून फक्त भागायचं नाही बरं का, तर ते तांदूळ पाकडून स्वच्छ पण करावे लागत. मग बघूया तांदूळ कसे स्वच्छ करतात ते. खोल खोल विहिरीला उंच उंच चिरे, उंच उंच चिरे, खोल खोल विहिरीला उंच उंच चिरे, उंच उंच चिरे, सुकली आमची गरगर फिरे, गरगर फिरे, गरगर फिरे, गरगर फिरे, गरगर फिरे, गरगर फिरे. मुलगी आहे म्हणून धावू नका फुकाची सलगी, मुलगी आहे म्हणून धावू नका फुकाची सलगी, माणुसकीने वागा मुलगा असो की मुलगी. असा हवा मैत्रिणींनो तुमच्याही लेकीचा धाक, असा हवा मैत्रिणींनो तुमच्याही लेकीचा धाक. माझ्या मैत्रिणी घुसळणार आहेत आता मस्त पैकी टाक. डेरा बाई डेरा टाकाचा डेरा, डेरा बाई डेरा टाकाचा डेरा, कुसळून कुसळून लोणीवर काढा, लोणीवर काढा, कुसळून कुसळून लोणीवर काढा, लोणीवर काढा, कुसळून कुसळून लोणीवर काढा, लोणीवर काढा, कुसळून कुसळून लोणीवर काढा, लोणीवर काढा. अगं बरंच लोणी आलं की. नुकतीच पंढरपूरची वारी संपन्न झाली. आता या मैत्रिणी अजून वारीतून बाहेर आलेल्याच दिसत नाहीत. बघूया त्यांचं काय चाललंय ते. आमचा विठोबा फुगडी खेळे, सोन्याचं जाणवं डोक्यात लोळे, आमची रखुमाई फुगडी खेळे, सरीचं पातळ भुईवर लढे. आमचा विठोबा फुगडी खेळे, सरीचं पातळ भुईवर लढे, आमची रखुमाई फुगडी खेळे, पायाचं पैंजण छनछन वाजे. आमचा विठोबा फुगडी खेळे, पायावर पैंजण लढले, आमची रखुमाई फुगडी खेळे, हातातले कंकण किलकिल वाजे. आमचा विठोबा, आमची रखुमाई, आमचा विठोबा, आमची रखुमाई, आमचा विठोबा, आमची रखुमाई, आमचा विठोबा, आमची रखुमाई. मैत्रिणींनो कार्यक्रम आवडतोय ना, मग टाळ्या येऊ देत की. आपण रोजच्या जीवनात विविध नात्यांचा गोड विणत असतो. अशाच सगळ्या नात्यांचा मिळून आपल्या या मैत्रिणी गोड कशा विणतात ते बघूया. गो पिणू बाई गो पिणू, अर्ध्या रात्री गो पिणू, गो पिणू बाई गो पिणू, अर्ध्या रात्री गो पिणू, करे या करे पोटाला बरे, नाही खायच्याची म्हातारी मरे, मेली तर मेली कटकट केली, उद्या मरायची ती आजच नेली. गो पिणू बाई गो पिणू, अर्ध्या रात्री गो पिणू, गो पिणू बाई गो पिणू, वृक्षारोपणाचा गो पिणू, गो पिणू बाई गो पिणू, भगवा झेंडा उंच धरू, गो पिणू बाई गो पिणू, तिरंगा झेंडा उंच धरू. हिंदू धर्म संस्थापक महाराजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की. आता आपण बघूया काश्मीरला. काश्मीरला पाय मुरडा, पाया करून गेला मेला बांबुरडा. काश्मीरला पाय मुरडा, पाया करून गेला मेला बांबुरडा. काश्मीरला पाय मुरडा, पाया करून गेला मेला बांबुरडा. इश्श मेला
कानेरडा इष्ट बैला कानेरडा चला मैत्रिणींनो, आता आपण बघूया एक पारंपरिक पिंगा. तयार. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यार मला बोलवली रात जागवली पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा बेटा बंद्याला भाऊ माझा ग जागयूचा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवलं झोपताळवलं पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा चाल नसल्याली बहीण माझी ग तोल तुली ग पोरी पिंगा तुझ्या पिंगानं मला बोलवलं माग घालवलं पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा भाऊ माझा ग डोबराचा ग आगसाचा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवलं पोरी पिंगा माझ्या भावाचं डोळ सुकणं ग रूप शिकणं ग पोरी पिंगा बहीण माझी ग लेक इंद्राची कोर चंद्राची पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या बहिणीचं नाक रक्त ग पान सपट ग पोरी पिंगा माझ्या भावाचा भारी धरणारा पळती धरणारा पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा भाऊ तुझा ग वितो सुरळाला काळा उंदराला पोरी पिंगा बहीण माझी ग तशी पोरीला गाते मंजुळा पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. आता जो पुढचा खेळ आहे ना, तो खेळून आम्ही सगळ्यांनी आमची फिगर मेंटेन ठेवली आहे मैत्रिणींनो. बघूया ताम तवली कंबर लवली. आता जी जास्त फिगर मेंटेन आहे ना, ती उखाणा घेते. इकडेच या इकडेच या. दिसते. आता ताम तवली तवली केली तर मी ताम तवली 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 माईक 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 माईक. ताम तवली 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 करून माझी बारीक माईक माईक कंबर माईक. पकडता का? बरं, ताम तवली तवली करून माझी बारीक झाले कंबर आणि अख्ख्या ठाण्यामध्ये कृष्णाची आणि रोहिणीची जोडी आहे एक. असं काही नाही मैत्रिणींनो, असं काही नाहीये. ताम तवली तवली करून आरे पीठ हर्षिता आणि नरेंद्रची जोडी सुपर सुपर हिट. पूर्वी फार लहान वयात मुलींची लग्न होत असत.
गर्भधारणेसाठी गर्भाशय पुरेसं परिपक्व नसेल। अशा वेळी गाठोड्यासारखे खेळ खेळून गर्भाशय परिपक्व करणे आणि मगच गर्भधारणा करणे असा कल्पक हेतू या मंगळागौरीच्या खेळांमागे होता। आता बघूया गाठोडं। खेळाद्वारे दाखवूया महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती। खेळाद्वारे दाखवूया महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती। गाठोडं फुगडी बघा ना, अवघड आहे किती बाई, अवघड आहे किती, अवघड आहे किती बाई, अवघड आहे किती, अवघड आहे किती बाई, अवघड आहे किती। या दोघींचा आवाज हवा आहे ना, या सासवांना असंच काठोड्यात बांधून ठेवत असतील। चला मैत्रिणींनो, धुणं धुवून घेऊया। सासूबाईंचं धुणं पुसू पुसू, सासऱ्यांचं धुणं पुसू पुसू, दिरांचं धुणं पुसू पुसू, नंदेचं धुणं पुसू पुसू, आणि आपलं धुणं बघा बघा आपलं धुणं कसं धुतायत ते। चला लाट्या घ्या। लाट्या बाई लाट्या, चंदनी लाट्या, लाट्या बाई लाट्या, चंदनी लाट्या। मामाने दिला मला सारंगी पेट्या बाई, सारंगी पेट्या। साजणी शिव, साजणी शिव, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू। कृष्ण गोंधरी, राधा गोंधरी, गळ्यातला हार माझा सात पदरी, गळ्यातला हार माझा सात पदरी। काय करू बाई, काय करू बाई, गळ्यातला हार माझा दिसत नाही। काय करू बाई, काय करू बाई, गळ्यातला हार माझा गेला की काय। लाट्या बाई लाट्या, चंदनी लाट्या, लाट्या बाई लाट्या, चंदनी लाट्या, लाट्या बाई लाट्या, चंदनी लाट्या। बरं बरं, हो 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 चालेल। चला झुंकू लुकू खेळूया। झुंकू लुकू लुकू, झुंकू लुकू लुकू, झुंकू लुकू लुकू, कपाळी कुकू, कुकू गागराल लगीन झालं का, नवरा कुठं गेला, लढायला गेला, परत कागू आला, करमत नाही त्याला, काय आणलं तुला, इश्श अय्या लाज वाटते यांना। तामतवली खेळून थोपवलाय आम्ही वजनाचा काटा, तामतवली खेळून थोपवलाय आम्ही वजनाचा काटा। चला तर मग खेळूया आगोटा पागोटा। आगोटा पागोटा, गालीन म्हणते शिंगोटा, आगोटा पागोटा, गालीन म्हणते शिंगोटा, मथुराच्या मागे गालीन म्हणते, लल्लन साडी नेसीन म्हणते, आगोटा पागोटा, आगोटा पागोटा, आगोटा पागोटा। चला चला अशाच उभ्या राहा आणि किकीचं पान खेळूया।
आता आपण दिंड्या मोडून घेऊया. दिंड्या मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी, दिंड्या मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी, दिंड्या मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी. माका कुठ ग पोरी मक्याला पीक बारी, माका कुठ ग पोरी मक्याला पीक बारी. दिंड्या खाली कोण ग उभी, मी आहे भाऊजी मी आहे उभी, नाका तरी नाक काय ग केली, आली होती माळे तिला मी कोण्या वाटण गेली, चांगला खाल्या पेटण गेली, चांगला भाऊजी हो माझी होती चांगला. दिंड्या मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी, दिंड्या मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी. माका कुठ ग पोरी मक्याला पीक बारी, माका कुठ ग पोरी मक्याला पीक बारी. आता आपल्या इथे सगळ्या एवढ्या मैत्रिणी जमलेल्या आहेत. भांडण सगळ्यांनाच आवडत असेल. आई साहेबांना नाही आवडत. बरं, आता आपण बघूया सवतींचे भांडण. आले आहेतच बघा कशा. अग ग सवते माझ्याशी भांडेस काग काग काग, अग ग सवते माझ्याशी भांडेस काग काग काग, अग ग सवते माझी पैठणी नेसलीस काग काग काग, अग ग सवते माझी नाव घातलीस काग काग काग, अग ग सवते प्लास्टिकच्या पिशव्या वापरतेस काग काग काग, अग ग सवते बाहेरचं फास्ट फूड खातेस काग काग काग, अग ग सवते तू त्यातच सोडून खातेस काग काग काग, अग ग सवते रोज दुपारी जिमला जातेस काग काग काग, अग ग सवते माझा नवरा चोरलास काग 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 काग, अग अग आई साहेबांना अशी विनंती आहे की तुम्ही एक फुगडी आमच्या बरोबर घालावी. साधी साधी थोडीशी थोडी गोलच गोलच साधी फुगडी. सोन्याचा सारा मोत्यांनी भरा, फुगड्या खेळायला प्रारंभ करा, प्रारंभ करा, फुगड्या खेळायला प्रारंभ करा, प्रारंभ केला. मामाने दिली मला सोन्याची फुगडी, तिने माझी पहिलीच फुगडी, तिने माझी पहिलीच फुगडी. आपण दोघी मैत्रिणी जोडीच्या जोडीच्या, हातात पाटल्या जोडीच्या जोडीच्या. अंबाडीची भाजी अंमली कशी अंमली कशी, माझी मैत्रीण जमली कशी जमली कशी, माझी मैत्रीण जमली कशी जमली कशी, माझी मैत्रीण जमली कशी जमली कशी. धन्यवाद. तर फ्रेंड्स, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला का? जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आमच्या अस्तित्व टॉक्स या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि जर तुमचे सुद्धा असे काही इव्हेंट्स असतील मंगळागौरीचे, किंवा काही कुठे स्पर्धा होणार असतील आणि तुम्हाला ते शूट करून हवे असतील, तर डिस्क्रिप्शन मध्ये खाली नंबर जो दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही DM करू शकता आम्हाला, किंवा डायरेक्टली कॉल सुद्धा करू शकता. तर थँक्यू.